नमस्कार. मी ॲडव्होकेट गोविंद व्यास. आता जसं आपण बघतोय, अमरावती जिल्हा वकील संघाची 2025-26 ची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि येत्या 29 तारखेला निवडणुकीचं मतदान आहे. तर आज आपण भेटायला आलो आहोत. त्याच अनुषंगाने सेक्रेटरी पोस्टसाठी नासिर शहा यांनी आपले नामांकन केलेले आहे. तर त्यांची येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय विचार आहे, त्यांनी काय काय करवण्याचं ठरवलेलं आहे निवडून आल्यावर, त्यांचे आपण मत जाणून घेऊ. नमस्कार. मी ॲडव्होकेट नासिर शाह. तर सर, जसं आपण नामांकन केलेलं आहे सेक्रेटरी पदाकरिता येणाऱ्या निवडणुकीमध्ये, येत्या 29 तारखेला निवडणूक आहे. हा. तर त्यामध्ये आपण आपली काय उद्दिष्ट आहे? अमरावती जिल्हा वकील संघाची जी निवडणूक होत आहे त्यामध्ये बरेचशा समस्या वकिलांच्या आहेत. बिल्डिंग नवीन आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा खूप काही समस्या वकिलांना झेलावं लागत आहे. त्या सर्वांचा विचार करून मी ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसे अमरावती जिल्हा न्यायालयाची इतकी मोठी इमारत आहे, पण त्यामध्ये वकिलांना पिण्याचे पाणी, बाथरूममध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे. तर सर्व वकिलांना कामाच्या ठिकाणी शुद्ध व थंड पाणी वॉटर कूलरद्वारे मिळावे, हे माझे पहिले उद्देश आहे. तसेच आपण आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यावर आपण महिलांसाठी काय नेमकं करणार आहात? जसं की आता महिलांसाठी निवडणूक आहे, तर त्यांच्यासाठी काही राखीव पद वगैरे, जसं अध्यक्ष आतापर्यंत महिला अध्यक्ष आहे, या उपाध्यक्षासाठी यामध्ये आपण काय करू इच्छिता सर? अमरावती जिल्हा वकील संघाची जे बायलॉज आहे त्यामध्ये दुरुस्ती करण्याकरिता एक ठराव पारित करण्यात आला होता, पण समिती पण गठीत करण्यात आली होती. परंतु त्या समितीने कुठलीही प्रस्तावना दाखल केलेली नाही. तर माझा प्रमुख उद्देश आहे की अमरावती जिल्हा वकील संघाची जी घटना आहे त्यामध्ये दुरुस्ती करावी. त्यामध्ये विशेषतः महिलांकरिता राखीव पद, उपाध्यक्ष पद जे आहे ते महिलांकरिता राखीव असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वर्षी निवडणूक होत असताना 2 उपाध्यक्ष अमरावती जिल्हा वकील संघातून निवडून जाईल, त्यापैकी 1 उपाध्यक्ष पद हे महिलांकरिता राखीव राहायला पाहिजे. आपले विचार तर खूप छान आहे सर येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने. तसेच ज्युनियर जसे आता वकिली पदार्पण करतात, परंतु त्यांना अनेक समस्या असतात, जसे एनरोलमेंट करणे. त्याच प्रकारे नवीन वकिली सुरू झाल्यावर आपला जो वकिली व्यवसाय आहे, या आपलं नोबल प्रोफेशन आहे, याला कसं वाढवता येईल, नॉलेज कसं वाढवता येईल आणि प्रॅक्टिस कशी करायची, या अनुषंगाने आपण काय करू इच्छिता? अमरावती वकील संघामध्ये जे नव्याने वकील बांधव भगिनी येतात आपली वकिली सुरू करायला, त्यांना खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्याकरिता मी ज्युनियर क्लबची स्थापना अमरावती जिल्हा वकील संघात व्हावी, असं माझं ध्येय आहे. त्या ज्युनियर्स क्लबमध्ये सर्व नवीन वकिलांकरिता त्यांचा कॉन्फिडन्स आणि त्यांचं स्किल वाढवण्याकरिता कार्यशाळा घेण्यात येईल. त्याचप्रमाणे त्यांना सोबत बसून जेवण करण्याकरिता, सर्वांना ग्रुप डिस्कशन करण्याकरिता एक वेगळी जागा ज्युनियर क्लब म्हणून त्यांना मिळावी, याकरिता मी माझे प्रयत्न करीन. आणि तसेच सर, आता आपण बघतोय मागील 2-2.5 वर्षापासून जे आपले उपहारगृह सुरू आहे आपल्या जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती येथे, तिथे खूप काही त्रुटी आहे. म्हणजे मागील काही वर्षात आपण बघितलं तर त्यामध्ये व्यवस्था बरोबर नाही आहे, या मग अल्पोपहाराची व्यवस्था नाही आहे, त्यांना सगळ्यांना बाहेर जावं लागतं त्या गोष्टी करता. त्याकरिता आपण काय नियोजन केलेलं आहे? तर अमरावती जिल्हा वकील संघाची आणि अमरावती जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमध्ये जे उपहारगृह सुरू करण्यात आलं, आता त्या उपहारगृह सुरू करत असताना त्यामध्ये त्याचं भाडं इतकं वाढवण्यात आलेलं आहे की तिथे कुठलाही उपहारगृह सुरू झालं तर तो 2 किंवा 3 महिन्याच्या वर तिथे थांबत नाही. म्हणून ते भाडं जे आहे ते कमी करून एक चांगलं, स्वच्छ आणि सुंदर उपहारगृह वकिलांना नेहमीकरिता प्राप्त व्हावं, त्याकरिता मी सर्वप्रथम प्रयत्न करेल. आणि ते सुंदर आणि स्वच्छ उपहारगृह जे आहे ते वकिलांना व येणाऱ्या सर्व पक्षकारांना सुद्धा सोयीचे होईल, जेणेकरून वकील बांधवांना बाहेर जेवणाकरिता किंवा नाश्त्याकरिता बाहेर जायची गरज पडणार नाही. तसेच सर, जे वकील बंधू भगिनी येत आहे त्यांच्याकरिता टेबलची व्यवस्था आहे, बसण्याची व्यवस्था जी आहे, त्यावर आपण मागे पण डिस्कशन झालं होतं. तर त्या अनुषंगाने काय म्हणणार तुम्ही? आता टेबल एनरोल झाले पाहिजे. दरवर्षी नवीन वकील बंधू भगिनी न्यायालयामध्ये येतात, आपली वकिली सुरू करतात. आता आसन व्यवस्था जी आहे ती तेवढीच आहे आणि वकील दरवर्षी वाढतात. त्या अनुषंगाने पुढील 5-10 वर्षात जे वकील वाढणार आहेत त्यांना
अमरावती न्यायालयामध्ये आल्यानंतर एनरोल झाल्यानंतर त्यांना आपल्या हक्काची जागा मिळावी म्हणून एक वेगळा प्रस्ताव आणून नवीन इमारत जी आहे, जुनी जी बारची इमारत आहे तेथे नवीन इमारत बांधून तेथे सर्व नवीन वकिलांना बसण्याची आपली हक्काची जागा मिळवून देण्याकरिता मी प्रयत्नशील राहील. आणि सर, आता मागील आपण एवढ्या वर्षापासून इलेक्शन पाहत आहात. आपण पण एक वरिष्ठ वकील आहातच. तर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे मागील बॉडी ज्या निवडून आल्या त्यांच्या काय चुका आहेत ज्या आपण दुरुस्त करू शकाल? आता असं आहे की दरवर्षी निवडणूक होते आणि नवीन एक बॉडी निवडून येते, पण ते करत असताना आपण निवडून आल्यानंतर आपण सर्व सभासद हे आपले आहे हे ध्येय राखून आपण काम करायला पाहिजे होतं. परंतु आपण जर बघितलं तर जिथे वकील लोक बसतात त्या संपूर्ण पहिल्या माळ्यावर, दुसऱ्या माळ्यावर कुठेच शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही. जे वरिष्ठ वकील आहेत, वयोवृद्ध वकील आहेत, त्यांना पार्किंग पासून आपला बस्ता हातात उचलून घेऊन यावं लागत आहे आपल्या बिल्डिंगपर्यंत. तर त्या सिनियर वकिलांचा बस्ता जो आहे तो कार पार्किंग पासून त्यांच्या बसण्याच्या ठिकाणापर्यंत नेण्याची व्यवस्था करणे आवश्यक होतं, परंतु ते मागील बॉडीने केलं नाही. त्याचप्रमाणे महिला सुरक्षतेकरिता आपल्या विशाखा समितीच्या धर्तीवर एक चांगली महिला सुरक्षा समिती जी आहे ती गठीत करणं आवश्यक होती, ती आपल्या वकील संघाने केलेली नाही. त्याचप्रमाणे नवीन ज्युनियर जे आहेत त्यांना स्किल आणि कॉन्फिडन्स वाढवण्याकरिता, त्यांना त्यांच्या या व्यवसायाकरिता चालना मिळण्याकरिता चांगले जे कार्यक्रम घेणे आवश्यक होते असे कुठलेही कार्यक्रम घेण्यात आले नाही. त्याचप्रमाणे वकिलांच्या बऱ्याचशा समस्या आहेत, वकिलांचे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत. बऱ्याचशा वकिलांनी तक्रारी केलेल्या आहेत, त्या तक्रारीवर आजपर्यंत कुठलीही त्यांची सुनावणी सुद्धा घेण्यात आलेली नाही. अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या मागच्या ज्या 2 वर्षात जे निवडणुकी झाल्या, हे जी बॉडी निवडून आली यांनी वकिलांच्या समस्यांवर तेवढं लक्ष दिलेलं नाही. त्या चुकी मला दुरुस्त करायच्या आहेत. मला नवीन वकिलांसाठी ज्युनियर क्लबची स्थापना करायची आहे. मला महिलांकरिता त्यांना सुरक्षा मिळावी, त्याचप्रमाणे त्यांना विशाखा समितीच्या धर्तीवर एक चांगली ज्येष्ठ महिला सदस्यांना घेऊन एक चांगली समिती निर्माण करायची आहे. त्याचप्रमाणे वयोवृद्ध वकिलांना ज्यांना बसता आणण्याकरिता व पायऱ्या चढण्याकरिता त्रास होतो त्यांच्याकरिता आपल्या वकील संघामार्फत एक योजना सुरू करून त्यांना कसं सहकार्य करता येईल त्याकरिता सुद्धा मी प्रयत्नशील राहील. आपले विचार तर सर खूप छान आहे. येणाऱ्या निवडणुका आमच्या ह्याच अपेक्षा आहे की तुम्ही निवडून याल आणि भरघोस मतांनी आपल्याला विजय मिळेल. आणि तसेच आता मला सांगा सर, की आता जे नवीन आम्ही ज्युनियर्स येत आहोत प्रॅक्टिसिंग मध्ये, तर असं आम्ही काय करायला पाहिजे जेणेकरून आमची प्रॅक्टिसला एक नवीन वळण मिळेल? हे तुमच्या अनुभवावरून तुम्ही आमच्याशी शेअर करावं. सुरुवातीला असं आहे की वकिली क्षेत्रामध्ये येत असताना सर्वात पहिले आपल्याला सर्व लोक हे सजेशन देतात की तुम्हाला खूप वेटिंग पिरियड आहे, 4 वर्ष 5 वर्ष तुम्हाला ज्युनियरशिप करावं लागेल, स्ट्रगलिंग करावं लागेल, तेव्हा कधी तुम्ही येथे लॉन्च व्हा. परंतु प्रश्न असा आहे की आता हे जे ग्लोबल वर्ल्ड आहे, या ग्लोबल वर्ल्डमध्ये काही नवीन कायदे आलेले आहेत, जसे आर्बिट्रेशन ॲक्ट्स आहेत, आर्बिट्रेशन नंतर सेक्युरिटायझेशन ॲक्ट्स आहेत. या सगळ्या ॲक्ट ज्या आहेत याच्यामध्ये ज्या प्रोसिडिंग चालतात, ह्या समरी प्रोसिडिंग खूप लहान लहान चालतात. ह्या प्रोसिडिंग जर ज्युनियर शिकले तर त्यांना एक रोजगार उपलब्ध होईल आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि ते वकिली क्षेत्रामध्ये पुढे जातील. त्याकरिता ह्या सर्व बाबी आहेत, ह्या त्यांना शिकवाव्या लागतील, त्याच्याकरिता कार्यशाळा घ्याव्या लागेल आणि त्यांचं प्रोत्साहन वाढावं लागेल. आपण पाहिलं आहे बरेचसे ज्युनियर वकिली क्षेत्रात येत असताना त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये निराशा होते. कोणी जॉब करतात, कोणी अर्ध्यातून सोडून जातात. तर असं होता कामा नये. त्याचप्रमाणे बऱ्याचशा ज्युनियर वकिलांच्या समस्या असतात, त्यांच्या कौटुंबिक समस्या असतात. या सगळ्या समस्या जाणून घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे हे एक पॅरेंट बॉडी म्हणून वकील समितीचे जे आपले जे वकील संघ आहे हे त्यांचं कर्तव्य आहे. पण मी बघतोय या नवीन वकील सदस्यांवर नेहमीच दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या ह्या बाबी